दमला ग बाई माझा मुख्यमंत्री. हे बरं आहे तुझं, इथे इथे आता हे बरं आहे तुझं. हे म्हणजे आधी मार मार मारायचं, मग मलमपट्टी करायची. मज्जा केली र. बर पायलट, तुला विचारू? पायलट, आता बघ, तू मला चेअरमन बाई म्हणलास, शायनिंग मारू नको म्हणलास. मी म्हणलं मी शायनिंग मारणार, उगाच फुकटचा भाव खाल्ला. पण ह्या सगळ्यात ना तुला राग आला ना मला राग आला, ना तुला वाईट वाटलं ना मला वाईट वाटलं. असं का म्हणून? कारण आपण मज्जा करत होतो ना, आणि आपल्याला सुद्धा मजा येत होती ना. होय, पण शब्द तर तेच होते नव, ज्या शब्दांचा तुला राग आला होता, ज्या शब्दांचा मला राग आला होता, आणि ज्या शब्दामुळं एवढं मोठं रामायण महाभारत घडलं. पण आत्ता का म्हणून राग आला नाही? खरंच की, का बरं आत्ता का राग आला नाही? राग आला नाही कारण ह्यो सगळा नजरेचा फरक आहे. आपण समोरच्याला कुठल्या नजरेनं बघतोय ह्यावरनं राग येणं न येणं, वाईट वाटणं न वाटणं, हे सगळं असतंय. हा, म्हणजे आपल्या मनातील भावना आपल्या शब्दांना अर्थ देतात. हो ग बाई. बरोबर. पायलट, आपण एकमेकांनी आपल्या नजरेत कधीच पाडायचं नाही बघ. मग बघ सगळं कसं सोप्पं आणि मस्त होते. एकमेकांवर असाच विश्वास ठेवला की बघ आपल्यात कधीच वाद होणार नाही. अरे वा, शिकली की माझी बायको. पायलट, मी राजकारण नाही, माझ्या मनातलं बोलून दावलं खरं खरं. झालं, बघितलंस ना चुकीच्या नजरेतून मला. मी राजकारणाबद्दल बोलत नव्हतो, मी म्हणत होतो तुझ्यात मॅच्युरिटी आली, विचार करायला लागलेस तू आता. चुकलं माझं. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, असं झालंय माझं. काय काय झालं? काय नाही, तुम्ही ऍक्च्युली ना माझंच चुकलं. म्हणजे मीच अर्धवट बोललो. मी जर पूर्ण व्यवस्थित बोललो असतो ना तर तुझं कन्फ्युजन झालंच नसतं, तुझी नजर बदललीच नसती, तुझी नजर चांगली राहिली असते. पायलट, प्रत्येक टायमाला पूर्ण बोलायच पाहिजे असं कुठं आहे? नवरा बायको म्हणल्यावर आपल्याला एकमेकांच्या मनात ओळखता आलं पाहिजे. आणि एकमेकांवर विश्वास पाहिजे. हा, तू किती विश्वास ठेवलास माहितीये की? 8 दिवस नुसतं रडवलंच मला. बरं ठीक आहे, सॉरी, पण तुम्ही पण काही कमी हट्टीपणा नाही गेलाय. पायलट, सुमीला खोटं खपत नाही, माहित आहे ना वा? हा, माहितीये माहिती. सुमे, तुला ना एक गोष्ट सांगायची होती. काय झालं? कसं सांगू कळत नाहीये, पण काय? तुला रडताना फार सुंदर दिसतेस. म्हणून काय रडवतोय मला? हा, तर सुंदर दिसत असशील तर काय हरकत आहे. होय का? थांब, मी तुला माझा सुंदरपणा दावते. काय झालं? ताई, त्या रागिणीला सगळीकडे शोधलं पण कुठेच सापडली नाही. जे झालं ते बरोबर झालं नाही नरसू. डोकं फिरलंय माझं. ताई, माझं तर डोकं सरकलंय. काय करायचं? वाटलं होतं समर सुमनकडनं राजीनामा घेईल. राजीनामा घ्यायचं सोडा, त्यांनी तर सुमनला महिला आघाडीचा अध्यक्ष करून टाकलं. ताई, मला काय वाटतंय, आपण त्या रागिणीचं ऐकायला पाहिजे होतं. समर आणि सुमन मध्ये उगाच समेट घडवून आणला आपण. आहे कुठे ती रागिणी? काय माहिती कुठं तडमडलीये. काय झालं ताई? नॉट रिचेबल येत आहे.
लागत नाही. मी काय म्हणतो ताई, आपण तिला नॉट रिचेबल ठेवण्यापेक्षा आपल्या जवळ ठेवली तर नाही. म्हणजे माझ्या चेअरमन पदाचं काय होणार ना ताई, त्या सुमनची तर आता 5 बोटं तुपात आहेत. चल घरी. अच्छा, घरी जाऊन घ्यायचा राजीनामा तिचा. चल चल. चेअरमन ताई, चेअरमन व्हायचं मला, चेअरमन ताई. रागिनी मॅडम काय झालं असं लपल्यासारखं का म्हणून उभं राहिलं? मी कशाला लपू? अहो मामासाहेब तिकडे तुम्हाला हुडकून मी येलं माहित आहे का? बरू दे, हा? राहू दे. आपलं काय करायचंय? आपल्या सुमीला केवढा त्रास दिला त्यांनी, आपण त्यांच्या भानगडीत नाही पडायचं. हॅलो, रागिनताई, अहो आखरीत घडलं, जादू झाली, चमत्कार झाला. काय झालं? शिंदे साहेबांचा हात काम करायला लागलेत. रागिनताई, 1 नंबर काम झाले बघा. असं कसं झालं? अहो देवाची करणी, नारळात पाणी. बरोबर, ठीक आहे. मी येईपर्यंत नारळ तसंच जपून ठेवायचा. ठेवा फोन. कसला नारळ व कुणाचा फोन होता? ते मी आधी राहायचे ना, त्या घरमालकाची तब्येत अचानक बिघडली. हा, आजारी माणसासाठी नारळ पाणी चांगलं असतं म्हणा. हा, तेच त्याबद्दलच बोलत होते. आता मला जावं लागेल तिकडे. मग मी येतो की सांगत तुमच्या. बबनराव, हे माझं सोडा. तुम्ही एक काम करा, आधी तात्यांकडे जा आणि आपल्या सुमीची खुश खबर द्या. आपली सुमी आता फक्त कारखान्याची चेअरमन नाही, अध्यक्ष सुद्धा झाली आहे महिला आघाडीची. बबनराव, तुम्ही तात्यांना सांगाल का गोड शिरा करून ठेवायला? माझ्यासाठी एवढं करा. रागिनी मॅडम, अहो तुमच्यासाठी मी शिराच काय, त्याला जीव पण द्यायला लागेल माहिती आहे का? बरोबर. जाऊ मी आता? आले. ताई, घुंगरू असतो ना तर निदान असं गाणं तरी झालं असतं माझ्यावर. पण पार खुळखुळा झालाय ग माझा. कोणी येतंय आणि वाजवून जाते. तुझा हा आचरटपणा बंद करा मूर्ख. ताई, तुला त्या मूर्ख शेखचिल्लीची गोष्ट माहितीये का? एक शेखचिल्ली होता, तो ना अशी फांदी तोडत होता झाडावर बसून, आणि थोड्या वेळाने बक्कन आपटला. का आपटलं माहितीये तुला? तो तीच फांदी तोडत होता ज्या फांदीवर तो बसला होता, म्हणून तो पडला. तुझं राजकारण तसंच झालंय ताई. म्हणजे सुमनशी गोड 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 बोललीस आणि स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस. मला गोड बोलायची आयडिया कोणी दिली? मान्य ताई, मी मूर्ख आहे, मला राजकारण कळत नाही. पण तुला तर कळतं ना ताई, तुझं राजकारण फेल गेलंय, मान्य करत आहे. नरसो, फार बोललास. ती छडी दे इकडे. दे. याच्या पुढे बोलताना 10 वेळेला विचार करशील. मार ताई, अजून मार. अगं मारून टाक मला, नाहीतरी माझ्या जगण्यात काही अर्थच राहिलेला नाही आता. मार. घे. अहो बघा की तुम्ही. तुम्ही मध्ये पडू नका. अहो बघा की. मग काय झालंय? काय ठरलं होतं आपला? कोणाला विचारून निर्णय घेतले तू? तुझ्या आईला अक्कल नव्हती का बायकोच्या नादाला लागलास? मम्मा, असं काही नाहीये. मग कसं आहे समर, मी स्वतः सुमनला कारखान्याची चेअरमन बनवलं होतं, पण तिला ते जमत नाही म्हटल्यावर तिचा राजीनामा घ्यायचा असं ठरलं होतं. आपलं ठरलं होतं की नाही? मग राजीनामा घेणं दूर, तू तिला महिला आघाडीची अध्यक्ष बनवलंस. कोणाला विचारून? राजकारण तुला जास्त कळतं की मला? सासूबाई, तुम्हाला जे काय बोलायचंय ते मला बोला. ह्यात त्यांची काय बी चूक नाही. तू गप्प बैस, मध्ये बोलू नकोस. मला अक्कल शिकवणं एवढी मोठी समजते स्वतःला? मम्मा प्लीज. तू तर काही बोलूच नकोस. बायकोच्या आहारी जाऊन तू खोटं बोलायला शिकलास? दिलेला शब्द मोडायला शिकलास? नाही ग मम्मा. अगं पण तू सुमीला एकदा चान्स दे ना तिला प्रूव्ह करण्याचा. आणि बघ, जर तिला जमलं नाही ना तर ती स्वतः राजीनामा देईल. अच्छा,
आणि हे सगळं सिद्ध करताना काही भलतं सलतं घडलं आणि तुझ्या राजकारणाच्या अंगलट आलं तर? असं काहीही होणार नाही आणि याची गॅरंटी देतो मी. माझा सुमीवर पूर्ण विश्वास आहे. आणि मम्मा जर सुमी चुकलीच तर तू मला छड्या मार, पण प्लीज तू सुमीला आत्ता काय बोलू नकोस. नाही माझ्या चुकीच्या चढत तुम्ही कामून खायच्या. सुमन बघ बाई, तू चुकलीस तर समरला छड्या खायला लागतील. आणि खरं सांगतो छडी खूप लागते. नाही नाही तुम्ही शब्द मागे घ्या. सुमी तू जरा गप्प बस. मम्मा मी शब्द देतो, सुमी अजिबात चुकणार नाही. आणि ती जर चुकलीच तर त्याची शिक्षा मी भोगायला तयार आहे. आणि प्लीज आता हा विषय बास करूयात आपण. चल सुमी चल. काय झालं? हो काही असं येडेवाणी करायला लागल्यात साहेब. कागदावर लिहिते आणि कागद भिरकावून टाकायला लागलेत. हो पप्पा काय आहे? लय हात चालायला लागल्यात साहेबांचं. पप्पा आता तुम्ही रिकवर होताय, किती आनंदाची गोष्ट आहे. मग हे काय लहान मुलांसारखं? हा सगळ्या कागदावर एकच, पोलिसांना बोलव पोलिसांना बोलव. अहो मला कळणं झालंय काय करायचं ती. तुम्हाला किती वेळ सांगितलंय? तुम्ही सांगाल तसं नाही, मी सांगेन तसंच होणार आहे, कळलं? आणि तुम्ही फक्त हात चालवायचे, डोकं चालवायचं नाही. मला माहितीये बदला कसा घ्यायचा. पप्पा पप्पा असं का करताय? हे सगळं कोणासाठी करते मी? तुमच्यासाठी करते ना. हो तुम्ही फेल गेलात म्हणून मला हे सगळं हाती घ्यावं लागलं. नाही, मी त्या अनुराधाची वाट लावणार, त्या मंत्री पाटलांना मातीत गाडणार. फक्त मला थोडा वेळ द्यावं. पप्पा हे सगळं पोलीस पोलीस करून तुम्ही तिच्यासाठी सोपं करू नका. पप्पा पप्पा माझं ऐका तुम्ही. हे बघा माझं सगळं प्लॅनिंग व्यवस्थित चालू आहे. तुम्ही माझ्या प्लॅनिंग मध्ये नाक खुपसू नका. तुम्ही त्यात प्लीज तुमचं नाक खुपसू नका. पप्पा बघा तुम्ही आता बरे होताय, तुमचे हात चालतायत. पप्पा आपण अमेरिकेला जाऊ, चांगल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट करू, तुम्ही पूर्णपणे बरे व्हा. पण तोपर्यंत मला माझ्या मनासारखं करू द्या प्लीज. ही किती आनंदाची गोष्ट आहे. आपण मस्तपैकी सेलिब्रेट करू. जी तुझा पप्पांसाठी एक मस्त पेक बनव. आज माझे पप्पा चमच्याने नाही ग्लास मधून पितील. हा पप्पा काय करायचं या माणसाचं? किती वेळा समजावं मी तुम्हाला? ठीक आहे, यांना पेन वही फोन काही द्यायचं नाही आणि दार घट्ट लावून घे, कळलं? बाहेरचं कोणी आत आलं नाही पाहिजे. आणि तुम्ही जास्त उतावळेपणा केलात ना तर बघा आधीच माझं डोकं सटकलं, त्यात तुम्ही भर घालू नका प्लीज. माझा सगळा प्लॅन व्यवस्थित चालू होता, पण ती मूर्ख अनुराधा मंत्री पाटील, तिच्या मूर्खपणामुळे समर सुमी पुन्हा बोलायला लागले. आता मला पुन्हा नव्याने प्लॅन बनवायचे आणि त्यासाठी ना मला जरा शांतता हवी आहे, कळलं? जितू घेऊन जा ना, घेऊन जा. माझे पप्पा उभे राहतील तेव्हा ते मंत्री पाटील पूर्णपणे कोसळलेले असतील. सुमे काय ग अशी का बसलीस? तर फ्रेश हो जा. पायलट मला लय भ्या वाटायला लागले बघ. काय कसली भीती? पायलट माझ्यामुळं तुला छड्या बसल्या तर? वेडी आहेस का ग? काही काय मनाला लावून घेतेस? मम्मा काय मला छड्या मारणार आहे का? माझ्यामुळं तुझ्या राजकारणाला नुकसान पोहोचलं तर? बाप रे, तू घाबरलीस की काय? वाघाच्या जबड्यात हात घाल. पायलट पूर आलेल्या नदीत मला एकटीला उडी मारायला सांग, मी मारणार आणि पळून पार बी करणार. पण तेच जर माझ्या संकट माझ्या जवळचा कोण माणूस असेल तर पोहताना माझा हात थरथरणार. तुझ्या जवळचा माणूस बुडेल या भीतीने?
अगं पण त्याच माणसाला जर उत्तम पोहता येत असेल तर कसली काळजी आहे? तर बी मनात धाकधूक असतेच की. आणि पहिले जेव्हा केव्हा माझ्या मनात धाकधूक असते तेव्हा तेव्हा हमखास माझ्याकडनं चुका होतात. तुम्हाला एकटीला किती बी लढाय सांग, भीती नाही. पण माझ्यामुळे कोण अडचणीत येणार असेल तर माझा हातपाय गळतात. हे बघ, तू उगीच निगेटिव्ह विचार करतेस. अगं उलट असा विचार कर ना की तू मला बुडताना वाचवलंयस. असा पॉझिटिव्ह विचार कर, मग अजिबात भीती वाटणार नाही बघ तुला. पाहिलं कारण हे बोलणं सोपं आहे पण करणं लय अवघड. काही अवघड नाही. हे बघ, आपण दोघांनी मिळून जर ठरवलं ना तर आपण सहज असे पोहून पलीकडे जाऊ. त्या तिथे पलीकडे. पाहिलं एक तर इथं आधीच माझ्या मनाला थरथर सुटल्या आणि तू कर माझी चेष्टा. काय घाबरू नकोस ग, मी आहे ना तुझ्यासोबत. म्हणून तर भ्या वाटायला लागले. बस माझ्यामुळं तुझं काही नुकसान व्हायला नको बघ. याच भीतीनं तुला बुडवणार. मामा तर कळणार नाहीत का ना आता? तुझा मामासाहेब बसला तर रुसून. आणि तुम्ही त्यांना तोलूनच ना आता कळताय. मग काय उपाशी राहू का? आणि तुला जर एवढीच काळजी वाटत असली ना तर जा आणि बरं त्यांना एक घास चिवचा एक घास मावचा जा. मामी साहेब मावता नाही कावता. एक गात चिवता एक गात कावता. आता असतंय ते. माझं डोसकं फिरू नकोस हा, जा. समर साहेब समर साहेब समर साहेब सुम्या सुम्या कुठं आहे तुम्ही? खाली या लवकर. समर साहेब खाली आहे की सुम्या? ए गप्प बस. सकाळ सकाळ काय झालं बोंबलायला? काय मॅडम ना एवढ्या मोठ्या आवाजात बोललेलं चालत नाही, विसरलास काय? अहो मामी साहेब आवाजाचं काय घेऊन बसलाय? डॉल्बी लावा डॉल्बी. टाटाडांग 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 टाटाडांग. मला तर नाचूच वाटायला लागले. अहो असं वे जा मग नाच. काय तमाशा लावलाय हा? अक्कल आहे की नाही? ताई मॅडम, हो बातमीच तशी आहे. या तोंड गोड करा आधी. कसली बातमी? आपले समर सर आमदार झालेत जमा. काय? सर कॉंग्रॅच्युलेशन. आपले समर सर आमदार झाले. काय? होय. कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्ही आमदार झालात. खरंच काय? होय, पोटनिवडणुकीचा फॉर्म भरायची काल शेवटची तारीख होती आणि मी तहसीलदार ऑफिसमध्ये फोन केला तर त्यांनी सांगितलं की समर सर सोडून इतर कोणीच फॉर्म भरला नाहीये. सो अजून ऑफिशियल डिक्लेअर व्हायचंय पण आज उद्यामध्ये होऊन जाईल. कॉंग्रॅच्युलेशन सर. एक मिनिट. शेवटी माझ्या मेहनतीला फळ मिळालं. थँक्यू डॅडी. समर, आता थांबायचं नाही, पुढे जायचं. हो, आता अजिबात थांबायचं नाही. लक्ष्मण, गीता वहिनी, मामासाहेब पेढा खायला लवकर लवकर या. थँक्यू. घ्या मामा. मामा. अरे यशस्वी. डॅडी. घ्या, तुमचे साहेब आमदार झाले. अभिनंदन साहेब. थँक्यू. वाली. चला, आता समर लवकरात लवकर मुख्यमंत्री होणार. अरे भावी मिसेस मुख्यमंत्र्यांचं तोंड गोड करायचं राहिलंच की. मिसेस मुख्यमंत्री, तर तुम्ही सरांचं तोंड गोड करा की.
समर, आता अशा किरकोळ गोष्टीत वेळ वाया न घालवता जाधव साहेबांना भेटून घे. तेव्हा आता पुढच्या तयारीला वेग यायला हवा. अहो, तुम्ही जा समर बरोबर. हो. जाधव म्हणजे ते माजी खासदार का? जरी ते माझी असले तरी त्यांच्या शब्दाला वजन आहे. आज त्यांच्या एका शब्दावर 10 ते 15 आमदार सहजपणे समरला पाठिंबा देऊ शकतात. तेव्हा जा आणि त्यांचे आशीर्वाद. हो, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद हवाच. निघूया. तू तिथे काय करणार आहेस? ही कौटुंबिक भेट आहे, तू इथंच थांब. समर, जा तयारी कर. आओ, तुम्ही जाताय ना? हो. मी दोन जेवणात बघतो. तू चल जरा.